वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत देखील मंजूर, कायद्यात रूपांतर होण्यापासून एक पाऊल दूर। विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। मराठवाडा विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका, वीज पडून 5 जणांचा मृत्यू तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट। पुढील 24 तासांत पुन्हा पावसाची शक्यता। कुर्ला फिनिक्स मॉलमधील आगीवरती 2 तासात नियंत्रण। मॉलच्या फूड कोर्टमध्ये काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लागली होती आग, कोणतीही जीवितहानी नाही। मुंबई सेंट्रल स्टेशन बॉम्बनं उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन तर धमकी देणाऱ्या मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी केली अटक। बड्या उद्योगपतीसह सेलिब्रिटीच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून अटक केलेल्या 5 आरोपींना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींकडून 7 पिस्तुलांसह 21 राऊंड जप्त। पुण्यात जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू, दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडे 10 लाखांची मागणी। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट, कक्षातील 69 बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात यश, सर्व बालक सुखरूप। मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीतील 672 पुनर्विकासांना घरांचा ताबा मिळणार, तर आज मंडळाकडून सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार। मुंबईतील क्लीनअप मार्शल योजना आजपासून बंद, मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।